चिते तक्षण आणि तो औषधीचे उठवण्याचं मित्राचे रावणाचे मारितो. ऐक म्हणले आता राहिला होता फक्त एक मुहूर्त. मी आताच्या आता औषधी घेऊन येत होतो, तुला गम निघला नाही, इथं आलास आणि आता सांगला ऐकता भरत चकित झाला पाहू लागला आकाशी. हनुमंतराया रामात समजून भरताला बोलतात आणि भरत ऐकतोय हे काय व्हायलंय, हे वानर काय म्हणाले, कुणाला त्या ठिकाणी भरत म्हणतोय हे वानर आहे, हातामध्ये पर्वत घेतलाय, घेऊन चाललाय आणि आता या ठिकाणी बडबड करतोय, का करतोय दिशाती बरोबर म्हणते कपी करे काय दृष्टी आणि ते सदवर येथे पळाला आणि बाणावर वानर बसलंय आणि या ठिकाणी बोलविलं तिथं आलंय. म्हणजे आता रामनामावर किती विश्वास आहे, भरत चकित होतो. होय राम रावत होता साधन होता बागीने घोरांदरा पूर्वत घेऊन येत करावं याचं भारत जात असे. हे काही मामुली वानर नाही, भरत म्हणतो. प्रसंगे त्या पातला पुसोवर टाकते वहिला 14 वर्षापाठी भेटला रामे धाडीला कृपाळुतले. हे वानर साधं नाही, हे काहीतरी विपरीत आहे आणि हे पर्वत घेऊन आले. राम नाम म्हणतंय, यालाच विचारावं कोण आहे. श्रीराम राम भावाचे भुकाळे रामच प्रेम स्नेहाळ प्रताप पाळ श्रीराम प्रताप पाळे सर्वांचा उद्धार करणार आहे. मग हे रामनाम घेतय म्हणजे पाले खाणार वानर रामनाम घेतय म्हणजे साधं नाही, यालाच रामनाम महिमा विचारावा असं भरत विचार करतो. होय रामदूत साचारे धर्म मांडले घोरांदर पर्वत घेऊन सत्वर करावयाचं वार जात हनुमंता, अरे तू कोण आहेस आणि रामनाम स्मरण करतोस, हातात पर्वत घेतलास आणि कुठं चाललास कशाला आलास हे मला सांग बाबा. रामजीवाचे जीवन रामजीवाचे आनंद जीव जीवा समाधान रामचित गणे वळना. माझ्यावर आता रामाची कृपा झाली. मी 14 वर्ष या ठिकाणी बसलो होतो, रामाच्या पादुका डोक्यावर रामनाम घेत होतो, राम बघा भेटला नाही आणि म्हणून रामानं माझ्याकडे पाठवलं. विनयत बहुत दिवस होतो पीडित रामे कृपा करणे तो येत कपी पर्वत पाठविला. भेटली नव्हती, 14 वर्ष तिष्ठत होतो आणि त्याच्यामुळं रामाची कृपा झाली, वानराला माझ्याकडे पाठवलं. प्रवृत्ती समारक रामकथा सविस्तर आम्हा सांगेल वानर हाती चतुर दिसत आहे. निश्चित मला रामाची कथा सांगेल असा भरत विचारून यामनी भरत सादर राम श्रवणी पुष्पा झाला तर दक्षिणी प्रेमे करून एक त्या ठिकाणी स्तुती करू लागलेला भरत हे वानर साधा नाही, निश्चित रामाचा भक्त आहे आणि हे रामाचा महिमा मला सांगत यालाच विचारावा. चालाचे कोठवले पोटचे पर्वत काय म्हणून राणी भेटी तुझ्या कैसेनी कोपे करून बोलशी. हनुमंत म्हणून माहित नाही कोण आहे, कुठून आलास, शेपटामध्ये पर्वत बांधलास आणि राम नाम घेतोस आणि रामाची तुझी भेट कुठं झाली सांग. राम कैसा कोठीला कोण तुझा कोपया काय कारण कोटे परीला लक्ष्मण वानर गणाचे कैसे. अरे मला सांग लक्ष्मण कुठं पडाय, राम कुठला आणि त्या चौका रागवलास. कैसा मी विचार शरणागत कोटे राहिला शिजून होत लक्ष्मण केली झाला मूर्छित कोण हे तो चालू आहे. राजा रावण कोण, राम कुठला आणि लक्ष्मण पाडाय, युद्ध कुठे मला सांग लवकर. कोणा अर्थात तू गेलाचे पर्वत कशा लागून येतोशी वेळोवेळा राम स्मरणेशी राम तुम्हाशी सख्य कैसे. सांग तुझं आणि रामाचं मित्रत्व कसं झालं, तुझी त्याची ओळख कशी झाली, पर्वत घेतलास कशासाठी नेतोस मला सांग. माझा संदेह होता झाला भाऊ
कथान्वयो सांगता हनुमंता, अरे मला आता या ठिकाणी कथा सांग, नाही तर मी या ठिकाणी माझ्या देहाचा त्याग केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या रामाची कथा मला आताची आता सांग, असा हट्ट बरं धरू तुझे लागले. गोपी रामस्मरण मनोरे तुझा आलो शगने पुढे तिघारी कोलो टांगण रामकथन मदत सांगे. अरे मला तू काय कर, रामकथा सांग आणि तुझ्या मुखामध्ये राम नाम स्मरण मला ऐकू येत आहे आणि म्हणून मी तुझे पाय धरतो, लोटांगण घालतो, रामकथा मला सांग. भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेम रांगला कपिनंदन नवळ कोण्या भरतची न राम म्हणून उपासी. भरतानं भक्ती प्रेमानं केली, भक्तीनं त्या ठिकाणी सर्व परिसर भक्तिमय केलाय आणि ती भक्ती भरतानं प्रेमामध्ये हनुमंतरायाला बांधलंय. हनुमंतराया मला रामाची कथा सांग, नाही तर मी देहत्याग केल्याशिवाय राहणार नाही. उपास मिसे कपिन हात श्रीरामाते वर्णित सूक्ष्म सर्वगत अनंत सदोदित सांगते. अरे मला रामाची कथा सांग, रामाची कथा ऐकण्यासाठी माझे कान तत्पर झाले, रामाची मूर्ती बघायला माझे डोळे तत्पर झाले. 14 वर्ष झालं माझा बंधू असणारा राम, जगाचा नायक, बघितलं नाही, त्याची कीर्ती ऐकली नाही, मला त्याची कीर्ती सांग. किती मेहनत पण घ्यायची लटक्याची प्रेमा दाविशी जगाची जैसा कवितोशी तैशी मजसी चाले. आणि म्हणलं या रामा, अरे किती ठकवीशील, अरे तुझं ठकवणं मला नाही चाललं. राम तर त्या ठिकाणी समजलंय, पुन्हा रामच बोलतोय असं हनुमंत विचार